नमस्कार. न्यूज 18 लोकमतचा नवा कोरा कार्यक्रम ए भावा कुणाची हवा यामध्ये आपलं स्वागत. वेगळ्या शहरामध्ये वेगळ्या भागात जाऊन जनतेमध्ये सर्वसामान्य लोकांना विचारून आम्ही आजमावतोय की कुणाची हवा आहे सध्या निवडणुकीमध्ये. मोदींची आहे, राहुल गांधींची आहे, कुठल्या पक्षाची आहे, कोण यांचे प्रश्न सोडवू शकेल. आत्ता मी पर्वती पायथ्याशी आहे. जनता वसाहतीचा भाग आहे आणि इथला जो कालवा आहे काही महिन्यांपूर्वी याला भगदाड पडून इथं हाहाकार माजला होता. त्या सगळ्या परिसरामध्ये ही जनता वसाहत झोपडपट्टी सगळे इथं वंचित किंवा कष्टकरी लोक प्रामुख्याने जे आहेत ते राहतात. त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखर काय फरक पडला आहे का गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण त्यांना विचारणार आहोत. इथं काही आपले रिक्षाचालक पण आहेत, आपण त्यांना विचारूयात कुणाची हवा या निवडणुकीमध्ये 2019ला. मोदींची आहे, राहुल गांधींची आहे, भाजपची आहे, काँग्रेसची आहे, काय सांगा? सध्या हवा तरी भाजपची लाट आहे, परंतु आता सांगता येणार नाही आहे कारण त्याच्यामध्ये वंचित आघाडी आणि गठबंधन झाल्यामुळं निवडणूक ही तिरंगी ह्याच्यामध्ये आहे. रंगतदार निवडणूक रंगतदार निवडणूक आहे. त्याच्यामुळं मला सांगा, आपण आता ज्या परिसरात आहोत तो सगळा वंचितांचा कष्टकऱ्यांचा भाग आहे. वंचितांचा भाग आहे, त्यामुळं त्यांना मागासवर्गीयचा जास्तीत जास्त भाग आहे हा जनता वसाहत. बरोबर. हा सगळी गरीब वस्ती आहे, झोपडपट्टी आहे. तुमच्याकडे खरंच कोणी येतं का हो मतं मागण्याशिवाय? मतं मागण्याशिवाय अद्याप खासदारकीला जो गत पंचवार्षिकचे जे अनिल शिरोळे साहेब आहेत ते अद्याप फिरकलेच नाहीत इकडे. तरी पुण्यात कुणाची हवा आहे? पुण्यात सध्या आता सांगता येणार नाहीये. वंचित आघाडीचा फार मोठा मुद्दा काढला. प्रकाश आंबेडकर त्यांनी यावेळेस वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं? अपेक्षा आहेत कारण आमच्या गरीब बांचे काहीतरी करतील सुविधा काहीतरी होऊ शकेल असं वाटतंय आम्हाला. चालेल, आपण याला विचारूयात कुणाची हवा आहे या निवडणुकीमध्ये. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुमचे प्रश्न सोडवले गेलेत का गेल्या अनेक वर्ष? हो, गेलेले आहेत काय, परंतु इकडे मी राहणार सहकार नगर एक मधला आहे. हा, तिथं आश्विताई कदम यांनी आहे ना भरपूर केलेलं आहे, म्हणजे राष्ट्रवादीचे. हो, पण मोदींची हवा आहे का यावेळेस? यावेळेस पक्का मोदींची हवा आहे. मोदींची हवा आहे. हो. राहुल गांधींची नाहीये. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप? नाही. पुण्यात कुणाची हवा आहे? पुण्यात फक्त ओनली बीजेपी. परत बीजेपी? हो. आता म्हटलं की राष्ट्रवादीच्या कदमाने काम केलं होतं. काम केलंय तिकडे, पण आता सध्याला फक्त ओनली बीजेपी. सहमत आहे तुम्ही यांच्याशी? फक्त मोदींची हवा आहे का असं वाटतं तुम्हाला? पण कारण मोदी भ्रष्टाचार सण नाही करत. भ्रष्टाचार बाबतीत त्यांचं म्हणजे काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार होत होते ते आता जे म्हटले ते मै बी चौकीदार, ते तुम्हाला मान्य आहे का? राहुल गांधी म्हणतात चौकीदार चोर आहे, काय मान्य आहे तुम्हाला? नाही, मैं भी चौकीदार हूँ. मै बी चौकीदार. मी बी भारताचा एक नागरिक आणि तेच पटतंय हे भारतामध्ये प्रत्येकाने चौकीदार व्हावं. वाटतं की मोदीच परत चान्स दिला पाहिजे. कुणाची हवा आहे? भाजपचीच आहे आणि भ्रष्टाचार कुठेही दिसून येत नाही एवढे 4-5 वर्षात. आपण बघितलं बघा, हे रिक्षावाले आहेत. रिक्षावाले हा अत्यंत महत्वाचा घटक आहे समाजातला आणि त्यांना असं वाटतंय की मै बी चौकीदार आणि मोदींची हवा आहे. अजून आपण जाणून घेऊयात. या ठिकाणी बघा, इथं सगळा कष्टकरी समाज आहे, मी जसं म्हटलं तसं, आणि अनेक महिला सुद्धा आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. निवडणुका आल्यात, तुम्हाला माहिती आहे का 2019ला कुणाची हवा आहे यावेळेस निवडणुकीमध्ये? भाजपची, काँग्रेसची? मतदान करता का तुम्ही? कुणाला करताय? कोणाला आता यावेळेस बघू कोणाला द्यायचं मत. ज्या आमचे काम करतील त्यांनाच देणार ना. तुमच्याकडे फक्त मतं मागायला येतात का? मतच मागायला. तुमची काय काम आहे? तुम्ही फार महत्वाचं विचारलं की नळाला पाणी येत नाही. मग अजून काय रस्ते असे इथं पाणी तुमचं रस्त्यावर. नळाच्या पाण्याचं सोडा पाकिस्तानला चांगली हवा दाखवली ते बरं झालं. तुम्ही सांगा. मोदींनी जोरात दाखवली हवा मोदींनी. पाकिस्तानाला आवडलं तुम्हाला? आले आवडलं. बर, मोदींची हवा आहे? हा, मोदी नाही. मोदी बाकीचं काही नाही दिलं तरी चालेल. मोदींनी पाकिस्तानला अजून हाणाय पाहिजे. अरे वा. बर, पण तुमचे प्रश्न कसे सुटणार? तुमचे प्रश्न सुटतात का? तुमच्या समस्या काय आहेत? आमचे प्रश्न काय? पाणी, झोपडपट्टीचे रस्ते बिस्ते काय, बाकीचे एवढे काही प्रश्न नाही. पण नाही का असं म्हणजे गेल्या 5 वर्षात सुटलं काय? रेशन कार्डाचं बिडाचं काय असतंय ना. रेशन कार्डाचं हे रेशन कार्ड तुम्ही अंगठाच द्या, हे करा ते करा, मगच आम्ही तुम्हाला आधार कार्ड वगैरे पाहिजे, हे ते. म्हणजेच काय सगळ्या सुख सुविधा पाहिजे ना गोरगरीबाला. मिळते का? नाही. मग नाही मिळत. नाही ना, अजून नाही मिळलेलं. इकडे जावा, तिकडे जावा, कलेक्टर ऑफिसला जावा, हे ऑफिसला जावा, त्या ऑफिसला जावा, सगळं म्हणजे हे प्रश्न सुटलेले नाहीत अजून. पण तरी वाटतं की तुम्हाला पाकिस्तानला धडा शिकवला तरी आणि मोदीच पाहिजे. हा. बघा, महत्वाचा मुद्दा आहे.
ह्यांचे खरं तर प्रश्न सुटलेले नाही आहेत. रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, रस्ते असतील, पाणी असतील, पण त्यांचं म्हणणं आहे की नाही, पाकिस्तानला धडा शिकवला, पाकिस्तानची हवा काय ते दाखवून दिली. आपण अजून विचारूयात, तुम्ही काय सांगाल, कुणाची हवा आहे? निवडणूक जवळ आलेले, कुणाची हवा आहे? मला नाही, मी नाही एवढं मला समजत. बरं, तरी पण तुम्ही मतदार आहात, प्रश्न काय आहेत तुमच्या भागात, ते कोण सोडवू शकतो? आमचे ते भाऊ, आमचे दादा भाऊ. ते कुठल्या पक्षाचे आहेत? मनसे. हा, पण ते आमचे कामं ते आता करतात. राष्ट्रवादीत गेले ना, हो, पण कामं करतात ते. कामं करतात. तुमचे काय प्रश्न आहेत सांगा बरं, तुमच्या मागण्या काय आहेत? आम्ही त्या पोचवंत राहलोय आम्ही. त्यांनी आम्ही सगळं आमचं त्यांनी म्हणजे कामं केलं तिथं झोपडपट्टी. आणि खासदार कोण आहे तुम्हाला माहितीये का आपला? भाजपचा कोण आहे आता आपला खासदार? कधी आलेत का? मत मागायला येतात का? पण कोण आहे एवढं माहित नाही. एवढं माहित नाही. हा. बर, तुम्ही सांगा, खासदारांनी कामं केलीत का तुमच्या भागात? काय काय? हे रस्ते, बाकी लाईट बिल, पाणी वगैरे सगळं असं लाईट वगैरे काम. तुम्हाला वाटतं कुणाची हवा आहे? हवा आता काही सगळ्याच पक्षांची. सगळ्याच पक्षांची हवा आहे. आता कोण कधी निवडून येण्याची शंका नसतेच, तरी पण आपल्याकडे भाजपची हवा आहे. भाजपची हवा आहे, मोदींची. आणि पुण्यात कुणाची हवा आहे? बापट, शिरोळे, संजय काकडे, प्रवीण गायकवाड, अभय छाजेड, कोण असावा खासदार? संजय काकडे. संजय काकडे असं वाटतं तुम्हाला? त्यामुळे ते येऊ शकतील. पण भाजपची हवा आहे असंही म्हणताय. काकडेला खरं तर भाजपकडून तिकीट काय मिळायला तयार नाहीये, पण ते म्हणतात की त्याची हवा आहे. आपण अजून विचारूया. कांदा अत्यंत महत्त्वाचा, ज्याने डोळ्यात पाणी आणलं, शेतकऱ्यांच्या भाव मिळत नाही. काय कुणाची हवा आहे? निवडणूक जवळ आली आहे 2019ची. काय माहिती गरिबाची हवा आहे का नाही? हाय, गरीबाचीच हवा असतं. आहे. काय वाटतं तुम्हाला, कुणाचं काम चांगलं आहे? आता काम कुणाचं काय, सगळ्यांची चांगलाच करतो. आता आम्हाला तर काय, तुम्हाला काय वाटतं, कोण सोडवू शकेल प्रश्न आपले नागरिकांचे? मोदी सोडू शकतील, राहुल गांधी सोडू शकतील, शरद पवार सोडू शकतील, कोण सोडू शकतो आता, त्यांचे त्यांनाच माहिती. आता सांगा कुणाची हवा आहे या निवडणुकीमध्ये? कुणाची हवा आहे? कुठल्या पक्षाची हवा आहे? मोदी. मोदींची हवा आहे. मोदीच परत येणार. जनता वसाहतीचा भाग आहे. खरं तर मधल्या काळामध्ये या घराची रंगरंगोटी करण्यात आली, आवडलं लोकांना, फ्रेश वाटतंय अशा प्रतिक्रिया होत्या. पण केवळ रंगसफेदी करू नका, जरा आमचं आयुष्य पण बदला असं म्हणतायत. आता बघा, महिला आहेत, जमलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मावशी, घराची रंगरंगोटी झाली, तुम्ही म्हणाला होतात फ्रेश वाटतंय, छान वाटतंय, पण फक्त वर्ण रंगसफेदी करू नका असं म्हटलं तुम्ही. काय निवडणूक आलेली आहे 2019ची, कुणाची हवा आहे? हवा कुणाची का असं नाही, काँग्रेसची असू, भाजपची असू किंवा राष्ट्रवादीची, सगळ्यांची असू, पण सुविधा झाल्या पाहिजे ना. आमची ती एलबीडी काय तुमची DST ती बंद करा. GST त्याचा तुम्हाला काय त्रास होतो? ते त्रास म्हणजे 5 किलो धान्य आणून गेले तर त्याला 20 रुपये द्या, त्याला 25 कुठलं द्यायचे आम्ही? मिळते का धान्य? नाही मिळत. कुठलं रेशनचं मिळतंय, पण तुम्ही आता तर DMart मध्ये जाताय, हे मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये जाता, प्रत्येकाला पैसा तुम्ही जास्तीच घेता ना. जास्त म्हणजे सिलेंडरचं काय? सिलेंडरचं म्हणजे तो आता 1000 रुपयाचा सिलेंडर, तो म्हणतो की नाही का, काय का सबसिडी बंद व्हायला पाहिजे गरीबासाठी. ती सबसिडी मोदी पण आता जी काय उज्ज्वला गॅस योजना सुरू केली वगैरे, त्याचा तुम्हाला नाही वाटत काय फायदा झालाय? सरकारची योजना तुम्हाला काय सिलेंडर स्वस्त नाही? आता किती 680 ला आहे. 700 रुपये, 780. बरं, आधी किती होता? पहिले 800, 900, 1000 पर्यंत घेतलेत आम्ही पार्टी. बरं, काय केलं पाहिजे? काय मागण्यात? सबसिडी बंद करायला पाहिजे ना. ते काय ते 6 मध्ये काय उपयोग आहे? अजून काय प्रश्न आहेत तुमचे? काय अपेक्षा आहेत? काय पण चांगलं इथं घरदार नीट लोकांचे करून द्यायला पाहिजे, एवढंच पाहिजे. दुसरं काय? रंगरंगोटी केली ती पुरेशी नाही ना? हे चांगलं झालंय की, कुठं नाही म्हणतो, चांगलंच आहे पण ते. आता पण केलं पाहिजे. कोण करू शकतो? कोणाची हवा आहे? मोदीची आहे, राहुल गांधीची आहे, शरद पवारांची आहे, फडणवीसची आहे, ठाकरेची आहे? पाटलांनीच केले, चांगलं केलंय ते. पाटलांनीच केले, चांगले केले ते. नाही, पण कुठला पक्ष आहे वाटतं तुम्हाला की जो करू शकेल तुमचे प्रश्न सोडू शकेल? मला तर काय माहिती आता ते आधी कधी. कोण सोडू शकेल? पण असू द्या हो. कुणाची हवा आहे? राष्ट्रवादी राष्ट्रवादी करू शकतो? पवार साहेब करू शकतील? करणार, 100% करणार. का असं वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं ना, पहिले ते होते ना, बर त्यावेळेला स्वस्ताई होती. बर, आता हे आलेत ते सगळे महागाईवालेच आलेत. महागाईवर आले. तुमचं काय म्हणणं आहे? कुणाची हवा आहे? हा? तुम्ही सांगा. ती बोलते का तीच खरं आहे. काय? सस्ताई करावी, महागावी, गोरगरीब काय खावा. बरोबर. 50 रुपये किलो ज्वारी आहे. हा, सिलेंडर 1000 रुपयाला आहे. गरीब काय करा, धुणं भांडी करा. आजचे दिन नाही आले तुम्हाला? नाही ना, कोण आणू शकता आजचे दिन? आमचं ती त्यांनी बोललेल्या शरद पवार. आहे की बिनधास्त? कशाला आहे? शरद पवार शरद पवार आणणार 100% आम्हाला गॅरंटी. Guarantee आहे. हा, घड्याळ आमचा आणणार. अरे आमचा बघा इकडं
इथं लगेच बदललं. पहिल्यांदा मोदीची हवा होती, थोडंसं पुढं आलो आपण, पवारांची हवा आहे. त्यांना असं वाटतंय की स्वस्ताही पाहिजे, महागाई आहे, सिलेंडर महाग झाले, रेशनवरती धान्य मिळत नाही, आधार कार्डाचे प्रश्न आहेत आणि हे सुटले पाहिजेत आणि शरद पवार करू शकतात. इंटरेस्टिंग आहे, मोदी आणि शरद पवार गुरु चेले. आपण अजून असंच पुढे जाणार आहोत. जनता वसाहत, गरिबांची कष्टकऱ्यांची वस्ती आहे, त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, बघा आमचा नवा कोरा कार्यक्रम एकदम जोरात तामझाम के साथ. कुणाची हवा आपल्याला माहीत नाही, कुणाचे ढोल वाजतायत, पण आपण जनता वसाहतीमध्ये आहोत. कष्टकऱ्यांची सगळी ही वस्ती आहे आणि आपण विचारतोय कुणाची हवा या निवडणुकीची. आपण आणखीन काय प्रतिक्रिया घेऊया. निवडणुका जवळ आल्यात, कुणाची हवा आहे? मोदींची हवा आहे, राहुल गांधींची हवा आहे, पवारांची हवा आहे, काँग्रेसची, भाजपची, काय वाटतं कुणाची हवा आहे? मोदीची हवा आहे. मोदी बरं, का असं वाटतं? हा मोदींची हवा असं का वाटतं? चांगलं आहे म्हणून, बाकी काय. ओके, परत येतील? परत येतील. 5 वर्ष काम बरं केलं का त्यांनी? चांगलं केलं. आतमध्ये जरा डोकं उभे कसे राहतायत लोक बघा. अत्यंत कंजस्टेड किंवा आपण असं म्हणू की हा सगळा भाग आहे झोपडपट्टीचा. जरी रंगरंगोटी केली असली तरी लोकांचं असं म्हणणं आहे की आमचे आयुष्य पण बदला. प्रत्येकाला 2022 पर्यंत घराचं स्वप्न जे आहे ते दाखवलेलं आहे, परंतु होईल का झोपडपट्टी पुनर्वसन योजना? आपण विचारणार आहोत. आपण भावा कुणाची हवा निवडणुकीचा कार्यक्रम कुणाची हवा आहे या 2019च्या निवडणुकीमध्ये? काय वाटतंय तुम्हाला? कोण कुठलं सरकार निवडून येईल? साहेब कोण निवडून येऊन तरी आमचं भलं केलंच नाही केलं. काय झालं? काय करायला फक्त पाहिजे? एक गदाडे पाटीलच आमची व्यवस्था करत होता. किती वर्ष राहताय तुम्ही मला सांगा या भागात? इथं 50 वर्षी झाली आहे. तुम्हाला पक्क घर नाही मिळालं अजून? नाही. तुम्हाला माहिती आहे आपले पंतप्रधान म्हटले 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देणार. माहिती आहे का तुम्हाला? कुठं देणार? नाही देणार असं म्हटलं, मिळेल असं वाटतं का? नाही. अशी 10 वेळा अशी दाखवली. 10 वेळा. नाही. उद्या येणार आहे, परवा येणार आहे, नुसतं तेरवा आश्वासन. येणार आहे. अशी तुम्हाला माहिती? निवडणूक झालं तो साहेब परत आमच्या वस्तीत फिरून बी दिसत डायरेक्ट 5 वर्षांनीच परत. गजाडे पाटील 10 वर्ष होत. सकाळी उठायचं आधी पाणी आहे का नाही, तो विचार का आहे का नाही, लग्नाचं त्याला काय. इथं कोण आम्हाला विचारते हे यायला पाहिजे बघा. बरोबर. सांगते हा कोण बी येऊ दे, कोण पण येऊ दे. मोदी येऊ दे, गदर पाटील येऊ दे, हे पवार येऊ दे, कोण राहुल येऊ दे, गांधी कोण बी येऊ दे, कोण बी येऊ दे, आम्हाला कोण विचार करते हे यायला पाहिजे बघा. मोदी सरकार आलं, काय फरक पडला तुमच्या आयुष्यात? नाही पडले. आजचे दिन नाही आले. घर पाहिजे स्वतःच तुमचं स्वतः म्हणतायत ते सगळ्यांना घर देणार म्हणून. परवडणार असं घर देणार 2022 पर्यंत कोणी बेघर राहणार नाही. वाटतोय का विश्वास? कोण देईल? राहुल गांधी देतील, मग शरद पवार देतील, कोण देतील? हा शरद पवार देतात. बोला शरद पवार देतात. देतील. बर, काय असं वाटतं तुम्हाला? इतकी वर्ष होते की त्यांची सत्ता होती महाराष्ट्रात 15 वर्ष, त्याच्या आधी होती. इंदिरा गांधींनीच केली सोयी आमची, फक्त दुसरं कोणी नाही केलेलं. इंदिरा गांधी नंतर परत कोणीच नाही केली. कोणीच नाही. घराचं पैसे देतात तिकडे घर बांधून घ्यायला, इकडे आहे का घर? कोण सगळी मदत केलं तेव्हा. किती वेळ आहे तुम्ही खेळायला? ग्राउंड वगैरे आहे का तुमच्या भागात? किती वेळ आहे तू? 9वीला आहे. कुठल्या शाळेत आहे? काय व्हायचं मोठेपणी काय व्हायचं ठरवलंय? तुला काय वाटतं ग? कोण व्हावं पंतप्रधान देशाचा? मोदी आहेत तेच बरं आहे का राहुल गांधी व्हावेत? तुला कोण वाटतो आपला नेता जो तुम्हाला काहीतरी? राहुल गांधी. राहुल गांधी वाटतो तुला? ओके. बघा ही 9वीतली तर मुलगी आहे, तिला असं वाटतं की राहुल गांधी जे ते करू शकतील. मी जसं म्हटलं की अत्यंत चिंचोळा असा रस्ता, अक्षरशः एका वेळी फक्त एकच माणूस जाईल. आपण या जनता वसती अजून एक मावशी आल्यात. 2019 आलेला आहे निवडणूक. कुणाची हवा आहे? आता येतील सगळे मतं मागायला. हवा कुणाची आहे यावेळेस? अहो मोदींनी काय केलं माहिती का? पेन्शन वाढवल्या, रेशन चालू केलं, पण एवढंच आमची इच्छा आहे की घर बांधून द्यावी आमची. घर बांधून ते म्हटलेत ना, तर त्या म्हणतायत की चांगले काही उपक्रम सुरू केले रेशनवर धान्य वगैरे, पण ते पुरेसं नाहीये. आम्हाला घर द्या हक्काचं. अजून आपण वेध घेणार आहोत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये हे लोक राहत आहेत. बघा, मी आणि माझा कॅमेरामन दोघं एका वेळी फक्त दोघंच जाऊ शकतो, इतकाच हा रस्ता आहे. कसे हे लोक राहत असतील. इथं मतं मागायला पण लोक येत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्षानंतर येतात, काही येत पण नाहीत. आणि तेच ते प्रश्न आहेत. काय वाटतं तुम्हाला 2019ला कोण आहे? नरेंद्र मोदींची हवा आहे, राहुल गांधींची आहे, महागठबंधनची आहे, पवारांची आहे, कोणाची? नाही, हवा असं नाही कोण सांगू शकत, पण मनापासून वाटतं की
जर मोदीजी आले हा. तर खूप छान होईल, बर. नाहीतर काही खरं नाही काय खरं नाही. आपल्या सगळ्यांचं. बर, पण काय असं वाटतं तुम्हाला 5 वर्षामध्ये बरं काम केलंय त्यांनी? छान काय काम काय केलंय ना. हा. म्हणजे सांगता? काय आता नाही सांगा ना. हा. बरीचशी प्रगतीच झालेली आहे. हे बघा मागचं जे काही बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी होत्या त्या सावरण्यासाठी 5 वर्षाचा काळ फार मिनिमम आहे हो. अजून एक चान्स द्यायला पाहिजे, अजून एक चान्स द्यायला पाहिजे. डेफिनेटली द्यायला हवं, डेफिनेटली. पण आता आम्ही व्यवस्थित हिंडतोय तर ते म्हणतात की इतकी वर्ष झाली आम्हाला घर नाही राहायला, आम्हाला पाणी नाही, आम्हाला ड्रेनेज इथं तुंबल्यानंतर. याच्यासाठी प्रोसिजर चालू आहे ना, याच्यासाठी इथं पण अजून होत आहेत ना मीटिंग. मी म्हंटल की जेव्हा म्हणजे इतक्या वर्षाचा गुरफटलेला जो गुंतुडा आहे तो सोडवण्यासाठी इतकं 5 वर्ष म्हणजे काहीच नाही हो. तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, इतकं सोपं नाही. इथं कितीतरी एवढ्या वस्तीत लाखो करोडोनी पब्लिक आहे, इथं एवढ्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे म्हटलं थोडा वेळ तर जाणारच ना. राहुल गांधी वगैरे, शरद पवार वगैरे ह्यांच्यात एवढी ताकद नाही. तो लल्लूच वाटतो मला, तर काहीच अर्थ वाटत नाही त्याच्यात. बघा याने आता पप्पूच्या ऐवजी अजून एक नवीन टर्म काढलेलं, तो म्हणतो चौकीदार चोर आहे, ते पटतं का? मोदी म्हणतात मैं भी चौकीदार आहे, ते पटतं तुम्हाला? नाही, रक्षणच केलेलं आहे ना ते. ओके, त्याचं लक्षच आहे आपल्या सगळ्यांवर. आहे ना, डेफिनेटली आहे. आणि तेच करू शकतील, त्याला एक चान्स द्यायला तेच पाहिजे. करू शकतील, बाकीचं कोणाचंच काम नाहीये. काय नाही. महत्वाची प्रतिक्रिया आहे. तुमचं काय नाव? माझं नाव राणी ढोकले. तुम्ही काय करता? मी नोकरी करते. नोकरी करता. बघा यांचं म्हणणं आहे की प्रश्न आहेत, अगदी ज्या जिथं राहतायत त्या वस्तीचे पण प्रश्न आहेत, परंतु हे प्रश्न सुटतील, मोदी सोडवू शकतील, त्यांना वेळ दिला पाहिजे. 60-70 वर्षाचा घोळ घालून ठेवलाय गुंता, तो 5 वर्षात सुटणार नाही. कोणाची हवा या निवडणुकीमध्ये? कोण सोडू शकतो तुमचे प्रश्न? मला नाही कळत. मत देता की नाही? मतदान करता? देतो. बर, कोण आहे तुमचा खासदार? माहितीये का? पुण्याचा नाव माहितीये का? पाटील. पाटील नाही, ते नगरसेवक झाले. खासदार कोण आहे? खासदार लोकसभेचा माहितीये का? कधी आले होते का? अनिल शिरोळेंचं नाव ऐकलंय का? नाही. गिरीश बापटांचं नाव ऐकलंय का?